जय श्रीराम. माननीय व्यासपीठ प्रभू श्री रामचंद्र, करवीर निवासिनी आई अंबाबाई आणि आमच्या मनामनात रक्ताच्या कणाकणात मनात धमन्यांमध्ये सर्वत्र वाहणारे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मी मानाचा मुजरा करतो. गुरुवर्य पंडित अमोल जोशी सर यांनी आयोजित केलेल्या या वर्गाच्या या शेवटच्या दिवशी मनोगत व्यक्त करायला बोलवलं, पण आमचे मॉनिटर हा रुग्णरी कलाकार आणि विषय काही ठेवलाय असं मला वाटत. पण तरी पण असू दे, भावना तर व्यक्त केल्याच पाहिजे म्हणून मी सांगतो. माझा जास्त करून एक संदेश आहे असं समजा की आपली जी तरुण पिढी आहे, ब्राह्मण समाजातली तरुण पिढी आणि जे आपले ज्येष्ठ पितृतुल्य व्यक्तिमत्व आहे त्यांच्यासाठी माझा संदेश आहे की आपल्या तरुण पिढी समोर अनेक समस्या आहेत, त्या इतर तरुणांपेक्षा फार मोठ्या स्वरूपाच्या आणि त्याचा अजून बऱ्याच लोकांना उत्तर मिळालेलं नाहीये की यातून बाहेर कसं आहे. शिक्षणाच्या समस्या असतील, आर्थिक समस्या आहेत, आरक्षणासारखे विषय आहेत आणि गेल्या 10-15 वर्षापासून जे विवाहाची समस्या निर्माण झाल्या तरुण वर्गामध्ये, याचं उत्तर अभ्यास केलं तर लक्षात येते की याचं उत्तर पण आपल्याकडे. आज ब्राह्मण समाज असू दे किंवा सवर्ण समाजाच्या ज्या विद्यार्थी आहेत किंवा जे लग्नासाठी तयार असणारे तरुण आहेत, त्यांच्याकडे जर तुम्हाला एकदा नीट बघितलं तर लक्षात येईल की कुठलीही मुलगी सहजासहजी होकार द्यायला तयार होणार. त्याचं कारण काय तर आपलं जे ब्रह्मतेज आहे ते कुठं तर हरलं आणि हे ब्रह्मतेज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वागण्यात आणि बोलण्यात दिसलं पाहिजे. आपल्या भोवती बोलायला असलं पाहिजे ब्रह्मतेज. आणि त्याची सुरुवात जर कुठं असेल तर आपली संस्कृती, आपल्या परंपरा आणि आपलं जे धर्मकार्य आहे, आपलं जे ब्रह्मकर्तव्य आहे ते आपलं आहे असं मला वाटतंय. आणि त्याची पहिली पायरी ही तिथं अमोलजी जोशी गुरुजींनी पाठशाळेच्या रूपात सुरू केलेली. त्याचा लाभ सर्वांनी घेतलाच पाहिजे. तुमचे विचार, तुमचा आचार हे समोरच्याला प्रभावित करता आलं पाहिजे आणि तसं ते तेजस्वी असले पाहिजे. हे तेजस्वी विचार जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुमचा पाया हे भक्कम असला पाहिजे, तुमचा मेंदू सक्षम असला पाहिजे, तुमची विचारसरणी स्ट्रॉंग असली पाहिजे. आणि त्याची सुरुवात आपल्या वेदात, उपनिषदात त्या सर्वांमध्ये आहे. तर आपण त्यांच्याबद्दल जो एक दुरावा म्हणण्यामधून आपण त्यांना स्वतः दूर केले, त्याच्या जवळ जायची सुरुवात या पाठशाळेपासून आपल्याला झालेली आहे असं मला वाटतंय. आणि सर्वांनी या गोष्टीचा विचार करावा, अभ्यास करावा आणि जास्तीत जास्त संख्येनं तरुणांना वेद पाठशाळेमध्ये पाठवायचे काम हे वडीलधाऱ्या माणसांनी केलं पाहिजे. कारण त्याला मार्गदर्शन करायची जबाबदारी ही वडीलधाऱ्या लोकांची. या 9-10 दिवसामध्ये मी स्वतः इथं मी आलोय यासाठी की मला जन्मानं नव्हे तर कर्मानं ब्राह्मण व्हायचं आणि त्याची सुरुवात कुठं तर करायची. आपल्या वेदात असं सगळं सांगितलेलं आहे की ब्राह्मण हा जन्मानं ब्राह्मण होत नाही तर तो कर्मानं ब्राह्मण होतो. यासाठी संध्या, आपले मंत्र या सर्वांची आपल्याला जाण असली पाहिजे, करायची तळमळ असली पाहिजे. आणि हे सगळे जे विधी आहेत हे आपले षोडशोपचार पूजा असेल काय असेल हे आपण शिकून आपल्या पुढच्या पिढीला कॅरी फॉरवर्ड आपल्याला करता आले पाहिजे. आणि त्याची सुरुवात वयाच्या 40व्या वर्षी मी केली. तुम्ही भाग्यवान आहात इथे असलेली तरुण पिढी, तुम्ही लवकर इथं आला, तुम्हाला अजून अभ्यास करायला वेळ मिळेल. बऱ्याचशा तरुणांच्यावर
परिवाराची जबाबदारी नाही आहे ते अजून अभ्यास करू शकतात यामध्ये. आणि इतर समाजातले विद्यार्थी आपल्या ग्रंथांवर पीएचडी करतात. गीता असेल, वेद असेल, पुराण असेल, उपनिषद असेल, त्यावर पीएचडी करतात. एका मुस्लिम मुलीनं भगवद्गीतेवर पीएचडी. आणि आपल्याला संध्या येते की माझ्या सकट सगळ्यांना सुद्धा लाजीरवाणी होती. या सर्वांचा आपण विचार केला पाहिजे. गुरुजींनी आपल्याला एक गेट ओपन करून दिलेला आहे. आज जाऊन वेगवेगळं ज्ञान गोळा करायची जबाबदारी आता आपली. यासाठी मी प्रधान गुरुजींचे आभार मानतो आणि सर्वांना आव्हान करतो की जास्तीत जास्त ब्राह्मणत्व स्वीकारा, अंगीकारा आणि त्याचा प्रचार प्रसार करा. तसेच धर्माच्या कार्यात मोठ्या प्रमाणात योगदान द्या. नक्कीच तुमच्या सर्व समस्या निर्मूलन होईल. जय श्रीराम.